ऑलराईट मंडळी. सो आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला अगदी हक्काने सांगते, की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. सो दॅट हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हे मी सुरुवातीलाच का म्हणते याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ज्यावेळेला तुम्ही पोहोचाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल. सध्या सुरुवात करतोय आपण क्रांतीज्योती विद्यालय या सिनेमाच्या हिट फॉर्म्युलाबद्दल चर्चा करायला. मुळात हेमंत डोमे यांना कुठला तो हिट फॉर्म्युला गवसलाय का त्यांनी तो बनवलाय, की त्याच्या कारणाने क्रांतीज्योती विद्यालय 25व्या दिवशी सुद्धा आज जो 1 जानेवारीला रिलीज झाला होता, इतकी सुंदर कमाई करताना आपल्याला दिसतोय. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बरं मंडळी, याच्या आधी की आपण क्रांतीज्योती विद्यालयाच्या हिट फॉर्म्युलाबद्दल चर्चा करायला सुरुवात करू. जरा बॉक्स ऑफिस कलेक्शन काय म्हणतंय, जरा त्यावरती प्रकाश टाकूया. सगळ्यात आधी बघा, बजेट या चित्रपटाचं होतं 4 कोटी आणि इंडिया नेट कलेक्शन झालेलं आहे 20.49 कोटी. ओव्हरऑल इंडिया ग्रॉस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 24.17 कोटी इतकी कमाई या चित्रपटाने केलेली आहे. म्हणजेच याच्या बजेटच्या जे फक्त 4 कोटी होतं, याच्या 412% प्रॉफिट त्याने बॉक्स ऑफिसवरती कमावलेला आहे. आणि आत्ता सध्या भारतीय सिनेमासृष्टीतला 2026 या नवीन वर्षाचा हा सिनेमा पहिला ठरलाय. हा मराठी सिनेमासृष्टीसाठी खूप मोठा अभिमानाचा नक्कीच क्षण आहे. अर्थात मी नेहमी या मताची आहे, की बॉक्स ऑफिस कलेक्शन्स या सगळ्या गोष्टी खूप इररिलेव्हंट असतात. नक्की तो सिनेमा किती क्वालिटीचा बनलाय किंवा कसा बनलाय या 2 समीकरणांसाठी. पण तरीसुद्धा बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती यामुळे आपण प्रकाश टाकलाय, की नक्की तो कुठला हिट फॉर्म्युला आहे, जो लोकांना आवडतोय, प्रेक्षकांना आवडतोय. याच प्रेक्षकांना, ज्या प्रेक्षकांना सातत्याने मराठी सिनेमासृष्टी नावं ठेवत आलेली आहे, की अरे मराठीवाले साऊथला डोक्यावर घेतात, बॉलिवूडला डोक्यावर घेतात आणि मराठीला डोक्यावर घेत नाही आणि बॉलिवूडचे छपरी पिक्चर बघायला वगैरे जातात. तर ह्या सगळ्या लोकांच्या तोंडावर एक चपराक देणारा हा सिनेमा असं मला वाटतंय एकंदरीत. कारण मराठी प्रेक्षकांकडे पैसा आहे. नसतं ना, तर 800 आणि ₹1500 नाटकाची तिकीटं काढून कधी प्रेक्षक गेले नसते. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे. मराठी प्रेक्षक शहाणा झालाय हे सत्य मात्र खूप अनकम्फर्टेबल वाटतंय. मराठी सिनेमासृष्टीतल्या मेकर्सला पचवायला. कारण बरेचदा आपण असं ऐकत आलेलो आहे, की सत्य जे आहे ते खूप कडू असतं ऐकायला. नाही, मी या मताची कधीच नाही. सत्य हे कडू नसतं. सत्य हे अनकम्फर्टेबल असतं आणि त्याच्यामुळे फार कमी लोकांमध्ये ती मॅच्युरिटी असते. या अनकम्फर्टेबल ट्रूथला एक्सेप्ट करायची आणि त्याच्यावरती काम करून मूव्ह ऑन करायची आणि तेच हेमंत डोमेला जमलंय का? तर त्याची मुख्यतः 5 कारणं आहेत असं मला वाटतं, की जी क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या बाबतीत यशस्वीरित्या काम करतायत. नक्की ती कुठली 5 कारणं आहेत? नक्की त्या कुठल्या 5 गोष्टी आहेत? एक-एक करून सांगते. सगळ्यात पहिला मुद्दा, चित्रपटाचा विषय. हा विषय मराठी शाळेचा आहे, हा विषय मराठी अस्मितेचा आहे. या संपूर्ण चित्रपटामध्ये मराठी शाळाची जी भयाण परिस्थिती सध्या आहे, त्यावरती प्रकाश नक्कीच टाकलाय. पण अख्खा सिनेमा सीरियस टोनमध्ये नाही चालत. ही एक सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे चित्रपटाची. बरेचदा काय होतं, की चित्रपटामध्ये कुठलातरी एक सामाजिक संदेश देण्याच्या नादामध्ये तो चित्रपट फार बोरिंग आणि रटाळवाणा वाटू लागतो. त्याच्यामध्ये काहीच असं नाविन्यपूर्ण वाटत नाही. स्क्रीन प्ले तशा पद्धतीने हाईज अँड लोजमध्ये न गेल्यामुळे तो अतिशय फ्लॅट वाटू लागतो आणि चित्रपटाचा विषय जो आहे, फक्त त्याच एका विषयाला धरून ज्यावेळेला मेकर्स कुठला चित्रपट बनवतात आणि इतर काही त्याला सबप्लॉट्स टाकत नाही किंवा इतर कुठले एलिमेंट्स टाकत नाही, त्यावेळेला तो रटाळवाणा वाटतो आणि म्हणून त्याचा इम्पॅक्ट इतका जास्त होत नाही. पण या चित्रपटाचा जो विषय आहे, तो खूप रिलेटेबल आहे. आत्ताच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमातली जी शाळा आहेत, त्याच्यावरती कटाक्ष टाकणारा चित्रपट नक्कीच आहे. त्या शाळांना शिवीगाळ न करता आपल्या मराठी शाळांना सुद्धा पुढे आपण कसं आणू शकतो, या एका सुंदर भावनेने बनवलेला हा चित्रपट नक्कीच वाटतो. त्याच्यामुळे चित्रपटाचा विषय फार महत्वाचा आहे आणि तो ज्या पद्धतीने हाताळला ते सुद्धा फार महत्वाचं आहे. पुढचं कारण आहे कॉमेडी. बरेचदा आणि ऑफकोर्स आपल्या चॅनलचे जितके पण आपले YouTube फॅमिलीचे मेंबर्स आहे हे जाणतात, की आपण जेव्हा केव्हा मराठीकडनं कुठला कॉमेडी चित्रपट येतो, तेव्हा अशी ना धडकी भरते अशी छातीमध्ये, की बाबा रे! परत त्या बाईच्या अंगावरती जोक्स असतील, ओढून-ताणून केलेली कॉमेडी असेल, हसायला पण येत नाही, अशा प्रकारची क्रिंज जोक्स असतील, WhatsApp फॉरवर्ड्स असतील किंवा तेच नवरा-बायकोचे जोक्स, सासू-सुनेचे जोक्स आणि टिपिकल पानसट, तुपकट, घाणेरडे असे थुकरट असे विनोद नेहमी केले जातात. कीव येते म्हणजे त्या जोक्सची ॲक्चुअली. पण इथे मात्र तुम्हाला कॉमेडी अजिबात तशी वाटत नाही. कॉमेडी प्रत्येक माणसासाठी एक सब्जेक्टिव्ह मॅटर असते. काही जोक्सवरती एकाच चौकोनी कुटुंबामध्ये कदाचित मला हसू येऊ शकतं, पण माझ्या आई-बाबांना नाही येऊ शकत. कारण तो नवीन जनरेशनचा सटायर किंवा ह्युमर असू शकतो. पण काही जोक्सवरती माझे आई-बाबा हसतात, पण मला ते खूप क्रिंज वाटतंय. त्याच्यामुळे कॉमेडी कधीच एक असा चष्मा असू शकत नाही, की आपण त्याला जज करावं. पण तरीसुद्धा
मी माझ्यासकट आलेले थिएटरमधले सगळे वेगवेगळ्या जनरेशनचे लोकं एकत्र हसत होते अख्ख्या चित्रपटामध्ये. त्यावरनं असं कळतं, की कॉमेडी जी आहे ती क्लीन कॉमेडी आहे. नवीन कॉमेडी जाणवते, फ्रेश जाणवते आणि अमेय बागने ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी पंचेस टाकलेले आहेत, ते सगळे लँड होतात. हां, 1 ते 2 ठिकाणी नक्कीच तुम्हाला असं वाटतं, की हां, ठीक आहे, आता खूपच बालिश करतोय. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन, की 95% कॉमेडीच्या मोमेंट्सवरती तुम्ही सगळेजण हसतात, हे नक्कीच. त्यामुळे कॉमेडी या संपूर्ण चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू नक्कीच वाटते. पुढचा मुद्दा आहे कास्टिंग. सचिन खेडेकर पासून तर अगदी माजी विद्यार्थी जेवढे या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतात, त्या सगळ्यांनी उत्तम काम केलेलं आपल्याला जाणवतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याची आपापली एक पार्श्वभूमी आहे. आपलं एक जग आहे. त्या जगात तो त्याच्या विश्वामध्ये आपल्याला नक्कीच अगदी हात ओढून घेऊन जातो. आणि 1 ते 2 कॅरेक्टर्समध्ये आणखीन जास्त लिखाण नक्कीच चांगलं होऊ शकलं असतं. स्पेशली ते जे नवरा-बायकोचा जोडपा आहे किंवा आणखीन क्षितिज ओकचं जे पात्र आहे, मला जेन्युइनली असं वाटतं. पण तरीसुद्धा ओव्हरऑल जर का आपण चित्रपट पाहिला, तर कास्टिंग त्या पर्टिक्युलर पात्राला न्याय देणारी आहे. आणि जबरदस्ती उगाच कोणाला पण कास्ट केलेलं आहे जस्ट बिकॉज त्यांच्याशी रिलेशन्स चांगले आहेत, असं मला कुठे नाही फील झालं. त्याच्यामुळे अर्थात शिक्षकांपासून माजी विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनीच उत्तम काम केलेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. चौथं कारण आहे एडिटिंग. या संपूर्ण चित्रपटाची एडिटिंग या पद्धतीने केलेली आहे. अतिशय क्रिस्पी चित्रपट लगेच मुद्द्यावरती येतो. इनफॅक्ट ती माझी एक कंप्लेंट सुद्धा होती. मी माझ्या रिव्ह्यूमध्ये मांडली होती, की बाबा रे, थोडं अजून जास्त स्ट्रगल दाखवायला हवी होती सगळ्या स्टुडंट्सची वगैरे. पण तरीसुद्धा मंडळी चित्रपट ना नो नॉनसेन्स आहे. म्हणजे काहीतरी फालतूचं कुठेतरी स्टोरी भरकटते वगैरे असं कुठेच वाटत नाही. संपूर्ण चित्रपटामध्ये आपण त्या स्क्रीन प्ले सोबत इतके घट्ट बांधलेलो असतो, की आपल्याला पुढे काय होईल, पुढे काय होईल त्याची अगदी उत्सुकता असते मनामध्ये आणि ओव्हरऑल क्रिस्पी एडिटिंगमुळे हा चित्रपट तुम्हाला कुठेच बोर करत नाही. पुढचा मुद्दा आहे संगीत. अर्थात संपूर्ण चित्रपटाचं बीजीएम तर चांगलं आहेच. सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला. पण मूळतः 2 ते 3 जी गाणी आहेत, ती सुद्धा कथानकाला पुढे नेण्यामध्ये मदत करतात आणि कुठेच तुम्हाला बोर नाही होऊ देत आणि ती गोष्ट मला फार आवडली. संगीत खूप नवीन आहे, रिफ्रेशिंग आहे आणि छान सुमधुर अशी गाणी आहेत. रंग उठले 100 इथं रंग उठले 100 झाला आनंद आली बहार. श्रवणीय गाणी आहेत. त्याचमुळे तुम्ही वारंवार त्या गाण्यांना रिव्हिजिट कराल अशी गाणी असल्यामुळे नक्कीच अख्ख्या चित्रपटामध्ये तुम्हाला खिळवून ठेवण्यामध्ये संगीत डिपार्टमेंट खूप मोठा रोल निभावतं. ओव्हरऑल मला असं वाटतं, की प्रेक्षकांच्या अपेक्षेची जी चौकट आहे ती हेमंत ढोमे यांना उमजली आहे. कारण ज्या पद्धतीने ते सिनेमा आणतायत किंवा वेगवेगळा जो कंटेंट आणताय म्हणजे त्यांच्या मागच्या जर का 10 सिनेमांची यादी आपण पाहिली तर प्रत्येक सिनेमाचा जॉनरा हा वेगवेगळा आपल्याला जाणवतो आणि अर्थात कॉमेडी हा त्यांचा मेन फॅक्टर असतोच त्या चित्रपटांमध्ये. पण तरीसुद्धा ओव्हरऑल जर का त्यांची फिल्मोग्राफी आपण पाहिली, तर असं वाटतं, की बाबा रे, प्रेक्षकांना नक्की काय हवंय? नव्या स्टाईलचा सिनेमा कसा असतो? हटके स्टाईलने आपला विषय आपण कसा मांडू शकतो? प्रेक्षकांना खेळवत बसवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप सुंदररित्या कळलेल्या आहेत. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचमुळे कदाचित फर्स्ट क्लास दाभाडे मागच्या वर्षीचा त्यांचा सिनेमा होता. या वर्षीचा त्यांचा क्रांतिज्योती सिनेमा आहे आणि दरवर्षी असेच सिनेमे त्यांच्याकडनं येत राहावं, अशी एक आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो. ओव्हरऑल तुम्ही जर का मला विचाराल, तर क्रांतिज्योती विद्यालयाची ही ती 5 कारणं आहेत, ज्याच्यामुळे चित्रपटाचं गणित लय भारी बसलंय आणि अजून सुद्धा सिनेमा चांगली कमाई करतोय बॉक्स ऑफिसवरती. एक शेवटचा प्रो टॉपिक आपण म्हणू शकतो त्याला, जो मला टाकावासा वाटतोय, की हा चित्रपट असा आहे, जो संपूर्ण कुटुंबासोबत आपण बघू शकतोय. कारण या चित्रपटामध्ये कुठेही अजेंडा नाहीये, प्रोपेगंडा नाहीये, वोकिझम नाहीये. जे घाणेरडे अजेंडे सध्या बॉलिवूडकडनं, साऊथच्या काही फिल्म इंडस्ट्रीजकडनं टाकले जातायत जबरदस्ती. म्हणजे नव्या पिढीला कशा पद्धतीने आपण नाचवू शकतो, कशा पद्धतीने फॅमिलीचं जे एक स्ट्रक्चर आहे, त्याला कसं ब्रेक करू शकतो, परिवाराला कसं तोडू शकतो. अशा पद्धतीचे जे हिडन अजेंडे सध्या चालवायचं रॅकेट सुरू आहे. म्हणजे गेली कित्येक वर्ष बॉलिवूड तर करतच आले. पण मराठी पण काही कमी नाही हां. मराठीला कमी समजू नका तुम्ही. त्यातल्या त्यात हा एक स्वच्छ, सुंदर, नीटनेटका सिनेमा असल्या कारणाने सुद्धा मला असं वाटतं, की सगळे फॅमिली मेंबर्सला घेऊन जातायत हा चित्रपट बघण्याकरता. आणि नक्कीच अजून एक मी रिसेंटली पोस्ट पाहिली जिथे अमेय वाघ असं सांगत होता, की बाबा रे, बरेच जण आपल्या जुन्या रियुनियन करतायत, जुन्या मित्रांना शाळेतल्या वगैरे घेऊन जात आहे. आय फील की 90sचं जनरेशन असू द्या किंवा सगळे बूमर्सचं जनरेशन असू द्या, सगळ्यांना रिलेट होईल असा हा सिनेमा नक्कीच आहे. बाकी जेन सारखा आपला व्हिडिओ आजचा पाहत असेल, तर तुमचं काय म्हणणं आहे भावांनो? तुम्हाला हा सिनेमा कसा वाटलाय? क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सो दॅट अजूनही कुणी जर का पाहिला नसेल, तर कदाचित त्यांना भारी वाटेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि कदाचित त्यांची इच्छा होऊ शकते. आय मीन व्हाय नॉट टू गिव्ह इट अ ट्राय. सो त्याच्यामुळे तुमचं म्हणणं काय कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.